ऋषिराज सावंत अपहरण नाट्याने प्रश्नांचे काहूर केले उभे। अजितदादांच्या मुंडेंनंतर शिंदेचे तानाजी सावंत आता चर्चेत। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश याचे कथित अपहरण नाट्य सध्या गाजते आहे, पण त्यातून अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात काहूर निर्माण केलाय। त्याचे निराकरण कोण आणि कसे करणार हा खरा सवाल आहे। वडिलांशी मतभेद झाल्याने रागावून ऋषिकेश चार्टर्ड विमान करून बँकॉकला चालला होता की जीवाची मुंबई करायला हे लगेच समजले नाही, ते समजणारही नाही। पण त्याला पळवून नेण्यात आल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दिली आणि अख्खे पुणे पोलीस दल कामाला लागले। प्रत्यक्ष परिस्थिती समजताच हा सत्तेचा गैरवापर केल्याची टीका सावंतांवर झाली। हाफकिन फेम तानाजी सावंत आणि वाद तथा चर्चेत राहणे नवे नाही। ते नाही म्हटले तरी त्यांच्याबाबत वाद व चर्चाही वरचेवर होते, पण काल त्याने शिखर गाठले। ऋषिराजच्या कथित नाराजीतून मोठे नाट्य घडले। सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलीस कामाला लागले। रात्री उशिरा नेमका उलगडा झाल्यानंतर अखेर गंगेत घोडण आलं, पण त्याने सामान्यांच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर उभे केलं। हा सत्तेचा दुरुपयोग केल्याचा पहिला प्रश्न त्यात होता। पोलिसांना वेठीस धरले गेले, त्यांना नको त्या कामाला जुंपले गेले। खोटी तक्रार FIR दाखल झाली। हे जर सर्वसामान्यांनी केले असते तर त्याची पोलिसांनी चामडी सोलून काढली असती। आता अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आमदार तानाजी सावंतांवर पुणे पोलीस काय कारवाई करतात याची उत्सुकता आहे, पण त्यातही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनाम्याबाबत जशी क्लीन चिट देण्यात आली, तशीच यातही तानाजी सावंतांना ती दिली जाऊ शकते, कारण ते सत्ताधारी आमदार आणि त्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत। या कथित अपहरण नाट्यातून दुसरा प्रश्न मनात उभा राहिला तो हा की सामान्य व्यक्तीचे व त्याच्या मुलाचे अपहरण झाले असते तर पोलिसांनी एवढी तत्पर कारवाई केली असती का? तक्रारदाराची चेष्टा करीत कुठेतरी उंडारत असेल तुमचा मुलगा, प्रथम तुम्हीच त्याचा शोध घ्या, मग आमच्याकडे या असे सुनावले गेले असते। अपहरणाची पहिली पायरी असलेल्या मिसिंगची बेपत्ता होण्याची तक्रार द्यायला आम आदमी गेला तर त्यालाच प्रथम 24 तास शोध घेण्यास पोलीस सांगतात, मग त्यानंतर गुन्हा नाही तर मिसिंगची तक्रार नोंदवतात। अपहरणाचा FIR तर दूरची गोष्ट झाली। ऋषिकेश प्रकरणात मुख्यमंत्रीच नाही तर केंद्रीय मंत्रीही अंग झटकून जसे कामाला लागले तसे लागले असते तर एका कार्यक्षम सरपंचाचा जीव तरी वाचला असता। सावंत पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली हे मान्यच करावे लागेल। एकूणच ससून ड्रग प्रकरणापासून पुणे पोलिसांच्या मागे लागलेली 7.5 कार्यक्षम आयुक्त अमितेश कुमार असूनही अजून सुरूच राहिली हे विशेष। नुकताच त्यांना वाहनांची तोडफोड, कोयता गँगचा उपद्रव आणि उद्योगांना होत असलेला त्रास यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कडक इशारा दिला होता। त्यानंतरही वाहनांची तोडफोड सुरूच आहे, गुन्हे कमी होण्याचे नावच नाही। दरम्यान ऋषिकेश सावंत प्रकरणावरून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले। शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांसह राज्य सरकारला त्यावरून लक्ष केलं। एकीकडे संतोष देशमुख हत्येचा गुन्हा दाखल होण्यासाठी लोकांना ताटकळत ठेवावं लागतं, बदलापूरचा गुन्हा दाखल होण्याकरिता 8 तास उन्हात बसावे लागते, पण दुसरीकडे सत्तेत असण्याचा फायदा सावंतांना सहज मिळतो। धन्य हे सरकार, धन्य सावंत साहेब, धन्य पुणे पोलीस असे उपहासात्मक ट्विट त्यांनी केलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर ऋषिकेशने चार्टर केलेल्या ग्लोबल पॅसेंजर मॅनिफेस्ट या विमान कंपनीची रिसीट दाखवत महाराष्ट्राचे मंत्री किती कष्ट करतात, त्यांच्या कष्टाच्या पैशाने मुलगा चार्टर प्लेन उडवतो असा टोला त्यांनी लगावला। तर सज्ञान आणि विवाहित माजी मंत्रीपुत्राचे विमान बापाने आपली सत्ता वापरून जमिनीवर आणले, पण शासकीय यंत्रणेचा गैरवापर, याला कोणता न्याय? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? अपहरण नाट्य नेमकं रचलं कुणी? अशा नेमक्या व खोचक प्रश्नांची सरबत्ती RTI सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे। या नाट्यमय घटनेत आणि त्यातील पोलिसांच्या चपळाईविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।